RT ॲडमिशन 2026-27 तर पहिल्या वर्गासाठी मुलांचे वय काय लागणार आहे आणि जो एज क्रायटेरिया हा चेंज झालेला आहे अशाबद्दलची माहिती तुम्ही ऐकलेली असेल। भरपूर ठिकाणी याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आलेले आहे यूट्यूबवर की जी वयोमर्यादा आहे यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे। तर याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि तुमच्या मुलाचे वय म्हणजे जन्मतारीख कोणती लागेल म्हणजे तो RT मध्ये पात्र असेल या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सध्या विद्यार्थी नोंदणी सुरू झालेली नाही आहे। विद्यार्थी नोंदणी सुरू व्हायला 27 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। 27 तारखेनंतर विद्यार्थी नोंदणी सुरू होणार। त्याबद्दलची जशी माहिती येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्या प्रकारे मग तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर तुमच्या मुलाचे जे वय असणार आहे हे वय 31 डिसेंबर 2026 पर्यंत मोजण्यात येणार आणि त्यानंतर यामध्ये एक डेट दिलेली आहे। त्या डेटच्या मधात जर तुमच्या पाल्याचा जन्म झालेला असेल तर तुम्ही यामध्ये इलिजिबल असणार आहे। जर तुम्हाला तुमच्या पाल्याचा नंबर जर पहिल्या वर्गासाठी लावायचा असेल तर बघू शकता इयत्ता पहिलीसाठी जे एज क्रायटेरिया दिलेला आहे तर तुमच्या पाल्याचा जन्म कोणत्या तारखेपासून तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या मधात जर असेल तर तो पहिल्या वर्गासाठी पात्र असणार आहे आणि पहिल्या वर्गासाठी तो फॉर्म भरू शकतो। सिनियर के जीसाठी बघू शकता 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021, ज्युनियर के जीसाठी 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 आणि नर्सरी प्ले ग्रुपसाठी 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023। जर तुमच्या पाल्याचे वय यानुसार असेल तर तुम्ही यामध्ये चेक करू शकता आणि या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म चेक करू शकता, त्यानंतर फॉर्म भरू शकता। कारण की यामध्ये जे वयोमर्यादा दिलेली आहे या वयोमर्यादावरच तुम्ही इलिजिबल आहे किंवा नाही याबद्दलची माहिती तुम्हाला संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी देण्यात येणार। त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर तुम्ही यासाठी पात्र आहात किंवा नाही या प्रकारे चेक करा, जन्मतारीख चेक करा आणि इयत्ता क्लास म्हणजे जो वर्ग आहे तुम्हाला कोणत्या वर्गासाठी ॲडमिशन घ्यायचे आहे या वर्गानुसार तुमची जन्मतारीख चेक करा आणि तुम्ही यामध्ये इलिजिबल आहे किंवा नाही तुम्ही यामधूनच चेक करू शकता। फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात तुम्हाला A to Z माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि वेळोवेळी तुम्हाला ज्या अपडेट असतात जसं की RT थ्रू वेळोवेळी अपडेट येतात, काही चेंजेस होतात, त्या चेंजेसबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती पुरवली जाणार जेणेकरून कोणत्याही पालकाकडून कोणतीही चूक व्हायला नको। आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।